व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे, पण मी स्टॉप झालेली नाही. माझी कामं कंटिन्यूली चालू आहेत आणि 2-3 दिवस असंच राहणार आहेत. तुम्ही म्हणत होता की ताई कधीचीही व्हिडिओ कधीही पाठवते, गौरी आल्या आणि झालं सगळं, सणवार संपलेला आहे. तर तुमचं योग्य आहे, पण व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, पाठवणं यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि तसं तर आपल्याला आता 2-3 दिवस इतकी कामं मला होते ना, दिवसरात्र केलं तरी पण ते वेळेची कमी जाणवत होती. मग त्या वेळेमध्ये मी हे सगळं एडिट करणं, पाठवणं हे मला काही झालेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहेत, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी बुंदी गाळत होते, म्हणजे कशा पद्धतीने मी बेटर तयार केलं, कशा पद्धतीने इकडं बुंदी बनवली. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नाही बघितलं आताही बघू शकता. म्हणजे आता दिवाळी येत आहे, सगळ्यांच्या घरामध्ये बुंदीचे लाडू, करंजी, चकली, चिवडा हा सगळं बनणार, हे पदार्थ सगळे बनणार आहे. त्यासाठी थोडीशी मेजरमेंट आपल्याला गरजेची आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे मेजरमेंटसहित सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळं मी रेसिपी एका व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही आहे, कारण गौरी आगमनाच्या अगोदरची जी माझी तयारी होती ना, ते 2 दिवसा अगोदरच चालू झालेली होती. आणि व्हिडिओ तर मी बनवले, पण एका व्हिडिओमध्ये हे सगळं मी ॲड करेन तर व्हिडिओ खूप मोठा होत होता. म्हणून मी या सगळ्या रेसिपी 2-3 पार्टमध्ये पाठवलेल्या आहेत. म्हणून म्हणत आहे अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की कशा पद्धतीने मी काय काय बनवलेलं आहे, तयारी कशी केलेली आहे. तर इकडं मी बुंदी तर गाळून घेतलेली आहे. आता मला बनवायची खारा बुंदी. त्यासाठी मी इकडं 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मी छान मिक्स केला अगोदर, कारण एकत्र खूप सारं पाणी टाकेल तर गुठळ्या बनतात त्यामध्ये. मग थोडं करून पाणी टाकून मी बेटर बनवलेलं आहे. आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. म्हणजे जी लाडूसाठी बुंदी गाळली त्यामध्ये सोडा वगैरे काहीच ॲड केलेला नाही, ती तशीच बुंदी गाळून घ्यायची आहे. पण जे खारा बुंदीसाठी मी इकडं बेटर बनवलं त्यामध्ये मी पाव चमचा सोडा टाकलेला आहे. छान मिक्स केलं, बेटर तयार झालेलं आहे. आणि इकडं जी लाडूसाठी मी बुंदी गाळलेली होती ती दुधीमध्ये ठेवली, पण मला आता खारा बुंदी गाळायची आहे ती दुधी टाकायची आहे, म्हणून मी दुधी रिकामी करून घेतलेली आहे. आणि जे लाडूसाठी बुंदी गाळलेली होती ते मी एका पेपरावरती पसरवलेली आहे. म्हणजे जे हे एक्स्ट्राचं ऑइल आहे ना ते ॲब्झॉर्ब होत राहील तोपर्यंत इकडं खारा बुंदीसाठी बुंदी गाळून घेऊया. तर इकडे ही जी बुंदी आहे ना ते गाळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण हे एकदम कडक आपल्याला बनवायचे आहे. जसं लाडूसाठी आपण बुंदी गाळतो ना ते 1 ते 1.5 मिनटामध्ये आपल्याला आलटपलट करत तळून घ्यायचं आणि काढायचं आहे, कारण ते एकदम मऊ लागणार आहेत. पण हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बघू शकता कलरही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. परफेक्ट हे बुंदी तळून झालेली आहे. तर आता काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने मी सगळीच खाराबुंदी बनवून घेते. जास्त प्रमाणात मी कुठलीच वस्तू बनवत नाही. तुम्ही करंजाही बघितला, जास्त नाही बनवलेल्या आहे मी. चकलीसाठी मी पीठ कमी प्रमाणातच मळलेलं आहे, 1 ते 1.5 गिलास. म्हणजे जेव्हा मी बनवते ना तर टोपलं भरून, म्हणजे जी दुर्डी आहे ना ती भरून बनवत असते, पण यावेळेस मी एकदम कमी प्रमाणात बनवलेलं आहे. फक्त गौराईसाठी मी बनवत आहे. आणि जेही थोडंफार राहतं आणि ते समोर ठेवलेलं ते पण आपल्यालाच खायचं असतं. आणि कसं झालेलं आजकालचा रुटीन, दिनेश कॉलेजला गेला की लवकर घरी येत नाही. 5 वाजता येतो, आल्यानंतर जेवण करतो, झालं कुठलंच खाणंपिणं आणि 1 वेळा पोटभर जेवण झालं की झालं. दिनेशच्या पप्पांचंही तसं झालेलं आहे. मॉर्निंगला गेले गॅरेजला की रात्रीच घरी येतात, टिफिनही तिकडेच येतात. मग हे सगळ्या वस्तू तिकडे देताही येत नाही. बाबांना या सगळ्या अशा तळलेल्या वगैरे वस्तू खात नाहीत बाबा पण. मग खायचं तर मी चपटी खायचं, मग किती खायचं, म्हणून मी कमी प्रमाणातच बनवलेलं आहे. आणि तसं तर आता दिवाळी जवळ आलेलीच आहे. तर दिवाळीमध्ये आपण भरपूर सारे पदार्थ बनवतो, जसं नुकतीचे लाडू आहेत, खारा बुंदी आहे, हे ते खूप सारं बनतं, डबे भरभरून बनतात. आणि त्यावेळी दीपकही येणार आहे, मग तेव्हाची तर खुशी दुप्पट राहणार आहे. तर भरभरून सगळे मी पदार्थ बनवणार आहे जे दीपकच्या आवडीचे आहेत. दीपकला बुंदीचा लाडूही खूप आवडतो. सगळ्याच रेसिपी खूप आवडीने दीपक खात असतो. तर इकडे बघू शकता फायनली खारा बुंदी तळून झालेल्या आहेत. तर बघू शकता दोन्हीमध्ये किती फरक आहे. एक जे मी लाडूसाठी बुंदी गाळली ती पिवळी आहे, म्हणजे जास्त मी तळलेलं नाही, गोल्डन ब्राऊन होऊ दिलेलं नाही आहे. पण जी खारा बुंदीसाठी मी बुंदी गाळली ती गोल्डन ब्राऊन आणि कडक मी बनवलेली आहे, कारण त्याला आपण तडका देणार आहोत. आणि इकडं जे रवा लाडूसाठी मी मिश्रण बनवलेलं होतं ते पण बऱ्यापैकी थिक झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी बनवलं त्यावेळी ते एकदम पातळ झालेलं होतं, त्याचे लाडू बनणारच नाही, ते बिघडलं असं वाटत होतं. पण तसं काहीच होत नाही आहे. अर्धा तास 1 तास झाकून ठेवायचं आहे. जसं वेळ भेटत गेलं तसं मी बनवणार आहे, कारण गार झाल्यानंतर त्याचे लाडू व्यवस्थित होतात. तर छान एक वेळा मी मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे. आता करूया चकलीची तयारी. मी पीठ अगोदरच मळून ठेवलेलं आहे, फक्त मला आता चकलीचं शेप द्यायचं आहे. त्यासाठी जे प्लेट असतं ना त्यामधलं ते चांदणी स्टारचं ते मी घातलेलं आहे. यामध्ये चकली परफेक्ट बनतात. तर मी हे चकलीचा डब्बा घेतलेला आहे. आणि जी फिरवण्याचा आहे ना त्यामध्ये व्यवस्थित होतात, म्हणजे जास्त आपल्याला जोर लावण्याची गरज पडत नाही, जास्त प्रेस करण्याची गरज पडत नाही. पण हा जे डब्बा आहे ना चकलीचा, याला बघा भरपूर मेहनत लागते, कारण हे आपण पीठ पण थिक बनवलेलं आहे, कारण त्याचा शेप जे आहे ना छान यावा, डिझाईन छान दिसून यावी. मग थोडंसं सैल झालं की डिझाईन दिसून येत नाही, म्हणून थोडंसं थिकच हे मळलेलं आहे. पण खूप मला जोर लावावा लागत आहे, म्हणजे
हे जे प्रेस करायचं आहे ना, याला थोडंसं आपल्याला जास्तच अशा पद्धतीने प्रेस करावं लागतं, तेव्हाच ते परफेक्ट बनतात. पण जे फिरवण्याचे चकलीचे डबे येत आहेत ना, ते परफेक्ट आहेत. म्हणजे आता दिवाळी येईपर्यंत मी घेणारच आहे. जेव्हा मी अगोदर चकली बनवली ती फिरवण्याचा होता, ते दुसऱ्या ताईचा होता, ते मी आणलेला होता, कारण तेव्हा चकली पण जास्त प्रमाणात होते. पण आता कमीच आहेत म्हणून मी हे घरच्या डब्यानंच केलेलं आहे. पण दिवाळीपर्यंत मी नवीन घेणारच आहे, कारण त्यानं खूप लवकर झटपट होतात आणि जास्त त्याला प्रेस करण्याची गरजच नाही आहे, जसं याला आपल्याला करावं लागतं. तर अशा पद्धतीनं मी ही चकली बनवलेली आहे आणि ते एक पेपर ठेवलेले आणि पेपरावरती मी चकली बनवून ठेवत आहे, कारण सगळे एकत्रच मी अशा पद्धतीनं आकार देऊन घेते, नंतर तळून घेणार आहे. आणि दिनेश पण आलेले कॉलेजहून, फ्रेश झाला. म्हणजे आतापर्यंत मी एकटीच बनवत होते, आता दिनेश मदतीला आलेला आहे, जेवण वगैरे करेल आणि माझी मदत करायला तो पण सुरुवात करेल. म्हणजे एकाला दोघं असलो तर कामं बघा खूप फास्टमध्ये होतात, एकट्याला थोडंसं बोर पण होतं. तर आता आमचे राजकुमार आलेले आहेत, आमची बडबडी चालू होते आणि इकडं कामं पण आमची चालू आहे. तर दिनेश इकडे चकली बनवून देत आहे, तोपर्यंत मी तळून घेते. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पटकन चकली मी तळून घेते. आणखीन मला अनारसे बनवायचे, तर बघूया आज वेळ भेटला तर आज बनवणार आहे, नाहीतरी उद्याच्याला मी बनवणार आहे. कारण ही सगळी कामं बघायला सोपी वाटतात, जेव्हा मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताना त्यावेळेस झटपट ह्या रेसिपी बनलेल्या दिसतात. पण खरंच मलाही बनवता पूर्ण दिवस गेलेला होता आणि थकलेली पण खूप होते. म्हणजे जास्त कामाचा लोड आला आणि तब्येत बिघडली की मग तेही नको आणि हेही नको असं होतं. त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेणंही गरजेचं आहे. आज जेवढं होईल तेवढं आज बनवत आहे आणि बाकीच्या रेसिपी मी उद्या बनवणार आहे. पण हे सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये ॲड करू शकत नाही आहे, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडे चकली सगळे बनवून तयार आहेत. आता मी फ्राय करून घेत आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, चकली टाकली, आलट पलट करत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. म्हणजे छान कडकपणा आला पाहिजे, थोडंसंही मऊपणा, म्हणजे थोडंसंही कच्चे तर राहत नाहीत पण कडक होण्याची गरज आहे याला. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे. थोडासा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही, एकदम परफेक्ट चकली बनवून तयार होत आहेत. तर इकडे सगळे चकली मी बनवून दुरडी ठेवत आहे. जी लाकडी दुरडी घेतलेली जी ही रेसिपी बनवत आहे ते मी त्यामध्ये टाकत आहे. जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ना ते सगळं निघत राहतं, म्हणून यामध्येच मी टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचे आहेत. आणखीन मला लाडू पण बनवायचे आहेत आणि जे खाऱ्यासाठी मी बुंदी गाडी त्याला आपण तडका द्यायचा आहे. तर खूप काही मला बनवायचं आहे. यामध्येच मला खूप लेट झालेला होता, परत मला रात्रीचा स्वयंपाक पण बनवायचं होतं. फक्त आपण हे रेसिपीज बनवत नाही, खूप सारी घरची छोटी कामं होऊन जातात. खूप म्हणजे सगळी जिम्मेदारी आपल्यावरती राहते. मग त्यामध्ये थोडंफार हे थोडंफार ते, म्हणजे सगळ्यांना आपल्याला वेळ देण्याची गरज आहे. म्हणून एका दिवशी न करता मी 2-3 दिवस लावलेले आहेत आणि थोडे प्रमाणात, म्हणजे जास्त नाही बनवलं मी, थोडंसंच बनवलेलं आहे. पण वेळ भरपूर लागला मला. म्हणजे तयारी तर आपल्याला तीच लागणार आहे, आपण कमी बनवू जास्त बनवू, तयारी तर आपल्याला जी पाहिजे तीच करायची आहे. मग त्यामध्ये वेळ लागणारच आहे. तर इथं बघू शकता एकदम परफेक्ट ही चकली बनून तयार होत आहे. त्यासाठी मी पीठ कशा पद्धतीने तयार केलं, कशा पद्धतीने मळलं, पूर्णपणे मी शेअर केलेला आहे. त्यामुळे अगोदरचं व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजून जाईल. कारण आता दिवाळी येतच आहे, सगळ्यांच्या घरामध्ये हे पदार्थ बनणारच आहेत, त्यामुळे मेजरमेंट गरजेचे आहे. तर इकडं बघू शकता पूर्णपणे चकली तळून तयार झालेले आहे. छान असे गोल्डन ब्राऊन आणि एकदम छान असा कलर आलेला आहे. व्हिडिओमधनं तितकं दिसत नाही आहे, पण खूप छान आणि टेस्टी चकली बनून तयार झालेली आहेत. तर तेल छान गार झाल्यानंतर मी शोधून ठेवलेलं आहे, कारण यामध्ये थोडंफार ती चकली जी आपण तळलेलं होतं ना ते थोडंफार पडलेलं होतं, म्हणून मी शोधून एका तांब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. कारण आता ग्लासात वगैरे होते तर ग्लास लावण्याची भीती असते, म्हणून मी मोठ्या तांब्यामध्ये तेल ते काढून ठेवलेलं आहे. आणि आता बनवूया बुंदीचे लाडू. तर त्यासाठी अगोदर आपल्याला चाचणी बनवायची आहे आणि हे तेच पातेलं आहे ज्यामध्ये मी रवा लाडूसाठी चाचणी बनवलेली. थोडीफार चाचणी त्यामध्ये राहिलेली होती, तर त्यामध्येच मी आणखीन अर्धा ग्लासने 1 गिलास साखर ॲड केलेली आहे. म्हणजे मेजरमेंट सांगेन तुम्हाला, तर ही बुंदीसाठी मी 1 गिलास भरून बेसन घेतलेलं आहे, त्या हिशोबानं आपल्याला 1 गिलास साखर लागणार आहे. तर 1 गिलास साखर टाकले. अगोदरचं थोडंफार होती चाचणी, जास्त नव्हती, आणि साखर बुडेल तितकं पाणी टाकायचं आहे. आणि 2 तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे. म्हणजे लाडू बनवून थोडंसं टफ वाटतं, पण काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे. आणि इकडं मी संग हे खार आहे ना ते पण मी बनवत आहे. त्यासाठी इकडं 2 चमचे तेल घेतलं आणि मी वाटीभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि छान तळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. आणि इकडं बुंदीसाठी चाचणी पण बनत आहे. म्हणजे संग दोन्ही कामं होत आहेत. थकवा पण खूप आलेला आहे मला. घरात पसारा पण तसं झालं, म्हणजे किचन म्हणजे पसाऱ्याचं घर आहे हे. इतका पसारा इथं झालेला आहे ना की आता पाऊल ठेवायला जागा नाही, तसं झालेलं आहे. पण मी खालच्या साईडचं तुम्हाला काही दाखवत नाही आहे, खूप पसारा भरलेला आहे तिथं. तर असं मी निवांत काढणार आहे. पसारा काढून भांडी सगळी स्वच्छ करून
मगच मी स्वयंपाक करणार आहे. कारण किचनमध्ये पसारा झाला तर स्वयंपाक करायचा अजिबात मन होत नाही. पण जेव्हाही आपल्या घरी अशा रेसिपी बनतात त्यावेळेस पसारा होणारच होणार, गॅरंटी आहे याची. तर तिकडे चाचणी बनत आहे तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे डाळगोळ व्यवस्थित तळून घेतलं, कढीपत्ता टाकलेला आहे. छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतमधनं शेंगदाणे व्यवस्थित कडक झाली पाहिजे अशा पद्धतीनं. कमी गॅसवरती निवांत शेंगदाणे तळत आहेत तोपर्यंत चाचणी पण बनवून इकडं तयार झालेली आहे. बघू शकता चाचणी चेक करण्याची पद्धत. प्लेटात पाणी घेतलं, 2 थेंब चाचणी टाकून बघितली आणि छान त्याची गोळी झाली की समजायचं की चाचणी बनवून तयार आहे. तर विलायची पावडर टाकली आहे, अर्धा चमचा छान मिक्स केलं आणि चाचणी उतरवून घेतलेली आहे खाली. आणि ही जी बुंदी आपण बनवून ठेवलेली आहे ना, ते पूर्णपणे यामध्ये ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. असं वाटेल की थोडंसं जास्त पाणी झालेलं आहे, पण तसं काहीच होत नाही. थोडा वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. आणि थोड्या वेळाने बघा ही बुंदी छान ही चाचणी ॲब्झॉर्ब करून घेते आणि एकदम टेस्टी हे लाडू म्हणून तयार होतात. तोंडात टाकताच विरघळणारे इतके छान हे बुंदीचे लाडू म्हणून तयार होतात. आणि आज माझा आवाज तितका व्यवस्थित येत नाही आहे, सर्दी झालेली आहे खूप, त्यामुळे थोडंसं इग्नोर करा. तर इकडं बुंदी तर चाचणीमध्ये टाकून ठेवलेली आहे, मिक्स करून ठेवलं थोडा वेळ. आणि तोपर्यंत आपण इकडं खारा बनवून घेऊया. तर मी शेंगदाणे डाळवा आणि कढीपत्ता व्यवस्थित कडक होईपर्यंत तळून घेतलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये मी आणखीन 2 चमचे तेल घेतलं, थोडीशी मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि इकडं मसाले एका छोट्या वाटीत, म्हणजे मसाले डब्यामध्ये जी वाटी आहे ना त्यामध्ये लाल मिरची पावडर कमी प्रमाणात होती, अर्धा चमचा होती, त्यामध्येच मी आणखीन अर्धा चमचा हळदी पावडर टाकली, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. गरम मसाला, सुहाना मसाला हे सगळे ॲड करायचं आहे. थोडीशी साखर टाकायची आहे, म्हणजे हे सगळे मसाले अगोदरच काढून घ्यायचे, कारण नंतर आपण काढत बसलो मेजरमेंट समजत नाही, घाई गडबडीमध्ये करपून पण जातं, हा प्रॉब्लेम होतो. मग मी अगोदरच एका वाटीत काढलं. आणि इकडे तडका पण तयार झालेला आहे, म्हणजे मोहरी जिरं छान चटकल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे खूप सारा वाटलेला, परतून घेतल्यानंतर मी सुके मसाले टाकले, परतून घेतलेला आहे. फोडणी बनवून तयार आहे. आता या फोडणीमध्ये जे शेंगदाणे डाळ व कढीपत्ता आपण तळून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे. पूर्णपणे गॅस बंद करायचा आहे प्रोसेसमध्ये, छान व्यवस्थित मिक्स करायचं. आणि जे बुंदी बनवलेली आपण खारा बुंदीसाठी ते यामध्ये टाकून छान मिक्स करायचं आहे. एकदम छान टेस्टी खारा बुंदी म्हणून तयार होतात. यामध्ये आवडीप्रमाणे आपण काळं मीठ थोडंसं टाकलं तर टेस्ट आणखीनच छान येतो, पण मी ते काही टाकलेलं नाही आहे. पण मी हे मीठ पण टाकायला विसरले, नंतर माझ्या लक्षात आलं की मी मीठच टाकलेलं नाही आहे, कारण मसाले मी अगोदरच काढलेले होते, तेच मसाले टाकले तितके मी, नंतर मी मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स केलं, एकदम छान टेस्टी खारा म्हणून तयार झालेले. नक्की बनवा, म्हणजे लहान मुलं असले तर येता जाता काहीतरी खायला मागतात, लहान काय मोठ्यांना पण खावं असं वाटतं. आणि ही खारा बुंदी 15 दिवस आरामात राहते, तर नक्की बनवून ठेवा डब्यामध्ये, जेव्हाही मन होईल आपलं खायचं त्यावेळेस खायला घ्यायचं. तर इकडं बघू शकता अगोदर चाचणी खूप वाटत होती ना, आता बघू शकता पूर्ण या बुंदीनं चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे, म्हणजे छान पिऊन घेतलेली आहे. आता लाडू बनवून घेऊ. तर आता थांबल्या पाय पण खूप दुखत आहेत, थकवा पण खूप आलेला आहे. तर मला आता निवांत बसून इकडे लाडू बनवूया. दिनेशला मला जोपर्यंत मी बुंदीचे लाडू बनवते तोपर्यंत तू रवा लाडू बनव, पण दिनेशला काही जमलंच नाही. बघितला मिक्स केला, सगळं केला, म्हणत होता मम्मी मी बनवणार नाही नंतर. म्हणजे मुलांच्या मनात आल्यासारखं आहे, कुठलं तरी बनवायचं मनात आलं की मन लावून बनवतात, आणि मनात नसलं की मग त्याला नाव ठेवत बसतात. तसंच झालेलं होतं. थोडा वेळ बघितला, सगळं केलं, नंतर ते उचलून ठेवला साईडला, तर नंतर ते मलाच करावे लागले. तर एक मी अगोदर बुंदीचे लाडू बनवून घेत आहे. बघू शकता एकदम परफेक्ट हे लाडू बनतात. असं वाटतं की अगोदर एकदम मिश्रण कोरडं झालेल्याचे लाडू बनणार नाहीत, पण तसं काही नाही आहे. आपण घेऊन छान असे दाबून लाडू बनवायचे, एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित हे लाडू बनवून तयार होतात. एकदम सोपी पद्धत आहे. बघू शकता खूप थकवा आलेला आहे मला, कारण सकाळपासून मी आज कामात आहे. आपल्याला जेव्हा आपण व्हिडिओमध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला एकदम झटपट दिसतं ते, पण खरंच बघा पूर्ण दिवस जातो आणि खूप थकवा पण येतो, तसंच झालेला आहे. तर इकडे मी लाडू बनवत आहे. आमचे राजकुमार हे रव्याचं मिश्रण उचलून ठेवले, त्यांना लाडू बनवायचं नव्हतं, अजून नंतर मी बनवणार आहे, कारण ते उद्या बनवलं तरी पण चालतं, काही होणार नाही आहे त्याला, कारण आपण चाचणी तशी परफेक्ट बनवलेली आहे. तिकडं हे लाडू अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे, सगळेच लाडू बनवून घेते. परत मला सगळं भरून पण ठेवायचं आहे. तर जोपर्यंत मी बुंदीचे लाडू बनवत आहे तोपर्यंत दिनेश इकडे चकली डब्यामध्ये भरून ठेवत आहे, म्हणजे व्यवस्थित हे गार झालेले आहेत. कुठली वस्तू भरून ठेवण्यावर व्यवस्थित गार करून घ्यायची आहे त्याला, तेव्हाच भरून ठेवायचं आहे, कारण थंड वातावरण आहे, पावसाळा दिवस आहे, कुठलेही गरम भरून ठेवले तर खूप लवकर खराब व्हायचे चान्सेस राहतात. तिकडं बघू शकता चकली दिनेशने डब्यात भरलेली आहे, टोपण लावून अलमारीत ठेवून देईल. आणि इकडं खारा बुंदी ही या पॅकबंद डब्यात ठेवायचं आहे, कारण हवा लागली तर ते मऊही पडू शकतं, म्हणून एका डब्यामध्ये ते पण भरून ठेवायचं आहे गार झाल्यानंतर. आणि इकडं लाडू बघू शकता परफेक्ट बनून तयार आहेत. मी जास्त नाही बनवले, फक्त इतकेच लाडू बनलेले आहेत.
तर ही रेसिपी बनवता बनवता भरपूर वेळ झालेला आहे. मला आता स्वयंपाक बनवायचा आहे, त्यामुळे मी अनारसे उद्या बनवणार आहे. कारण अनारसे तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. एक अनारसा आपल्याला तळून घ्यायचा असतो व्यवस्थित. तर अगोदर मी सगळी भराभरी करते, कारण मुंग्या खूप लवकर येतात. तर लाडू एका डब्यात भरून ठेवते आणि खाराबुंदी एका पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवते. तर इतक्या रेसिपी बनल्या होत्या. वेगळ्या रेसिपी मी कुठल्याच बनवणार नाही. फक्त अनारशाची मी तयारी करून ठेवलेली आहे. अनारसे बनणार आहेत. बाकीच्या मी म्हणजे बालुशाही म्हणा, हे म्हणा, काहीच मी बनवणार नाही. सुजीचे लाडू बनतात प्रत्येक वेळी, ते पण मी आता काहीच बनवणार नाही आहे. फक्त बुंदीचे लाडू, करंजी, अनारसे, खाराबुंदी आणि शंकरपाळी इतक्याच रेसिपी बनलेल्या आहेत. तर इकडं बुंदीचे लाडूही मी डब्यात भरून ठेवलेले आहेत. तर काल इतक्या रेसिपी झाल्या आणि रात्री स्वयंपाक, जेवणं, खाणं हे सगळं केलं आणि किचन आवरून झोपलेली होते. तर 10-10:30 वाजले होते झोपण्यासाठी. आता ही मॉर्निंगची वेळ आहे. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि मी माझ्या कामात व्यस्त होते. आणि शिरूनं बघू शकता काय केलेलं आहे. इथं काही लावा ठेवत नाही, तोरण तोडून टाकतं. हे जे मी झेंडूचे हे तोरण म्हणजे इकडे मी लावलेले होते, ते पण तोडलेलं आहे. खूप वैताग देतो शिरू, थोडंसंही लक्ष जात नाही ना, पूर्ण त्याची वाट लावत आहे. तर ते आता मी काढून ठेवते, कारण एक तर तोडलेलं आहे, हे पण तोडलेलं होतं, पण मी परत वळून ते लावलेलं होतं. पण आता तितका वेळ नाही की ते वळून लावेन मी, कारण त्याचे पूर्ण तुकडे केलेले आहेत. तर बघूया आता कधी वेळ भेटला तर निवांत मी ते वळून लावणार आहे, कारण ठेवतच नाही हा. ते पोहोचत नसलं ना, उडी मारून पण ते पाडणार, त्याला तोडणार, त्याचं पार वाटोळं करणार. हा शेरूचं काम झालेलं आहे आजकालचं. तर असं हे जे तोरण आहे ना, कालच शिरून तोडून टाकलेलं होतं. त्याला मी व्यवस्थित केलं आणि वरच्या साईडला मी बांधत आहे पक्क, म्हणजे तो वळलं तरीही खाली येऊ नये अशा पद्धतीनं. इथं दोरा घेतलेला आहे मी, सुई पण घेतलेली आहे, म्हणजे सुईने एक आडे देऊन मी वर जी डिझाईन बनलेली आहे ना, त्या डिझाईनमध्ये हे मी व्यवस्थित बांधत आहे, म्हणजे शेरूला निघून ये. कारण आता सणावाराचे दिवस आहे, दाराला तोरणं असलं छान वाटतं, पण शेरूमुळे मला काहीच ठेवता येत नाही असं झालेलं आहे इथं. तर असं हे अशा पद्धतीने मी तोरण इथं लावलेलं आहे. आणि जे हे आहेत ना झेंडूचं जे मी लावलेलं होतं, ते एक तर तुटलेलं आहे, आता दुसरं छान वाटणार नाही, ते पण मी काढून ठेवते. आणि आज तुम्हाला 2 व्हिडिओ येत आहेत. अगोदर एक व्हिडिओ आलेला आहे, तो पण बघा आणि हा पण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. कशा पद्धतीने मी बाकीची तयारी केलेली आहे. बाय बाय, टेक केअर.